भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन, पहिली इलेक्ट्रिक प्रवासी ट्रेन आणि देशात पहिल्यांदाच महिलांसाठी स्वतंत्र डब्बा आणि डायनिंग कार सुरू करणारी ट्रेन कोणती माहिती आहे? ती दुसरी तिसरी कोणी नसून मुंबई आणि पुण्याची जीवनवाहिनी असलेली डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनची राणी. 1 जून 1930 रोजी सुरू झालेली ही ट्रेन केवळ एक गाडी नाही, तर ती महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल दाखवते. ब्रिटिश काळात मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास जलद आणि सुखाचा करण्यासाठी या लक्झरी किंवा डिलक्स ट्रेनची सुरुवात झाली. सुरुवातीला ही गाडी फक्त 60 डबे असलेल्या 2 रॅकसह चालवली जायची. या गाडीच्या डब्यांची मूळ रचना म्हणजेच अंडर फ्रेम्स थेट लंडनमध्ये तयार करण्यात आले होते. तर या कोचची मुख्य बॉडी आपल्या मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये स्थानिक तंत्रज्ञांनी अतिशय कौशल्याने साकारली होती. आणखी एक रंजक माहिती अशी की डेक्कन क्वीनचा सर्वात पहिला अधिकृत प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नाही, तर कल्याण ते पुणे असा झाला होता. नंतरच्या काळात ते सीएसएमटी स्टेशन ते पुणे स्टेशन अशी रोज धावू लागली. विशेष म्हणजे आज या गाडीला कल्याणचा थांबा देखील नाही. या ट्रेनचा सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तिची डायनिंग कार. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये टेबल खुर्च्यांची व्यवस्था असलेल्या या डब्यात प्रवासादरम्यान गरम आणि चवदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं हा प्रत्येक प्रवाशासाठी एक राजशाही अनुभव असतो. सुरुवातीला डेक्कन क्वीन केवळ शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातून 2च दिवस धावायची. पण लोकांची वाढती गरज ओळखून ती रोज सुरू करण्यात आली. नोकरी व्यवसायासाठी दररोज मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आयुष्याचा ती एक अविभाज्य भाग बनली आहे. 9 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राची शान असणाऱ्या या दख्खनच्या राणीबद्दल तुम्हाला काय सर्वात जास्त आवडतं हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा.